नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे झटपट रेसिपी तडका दही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला, त्यामध्ये पळीने मोजून 3 पळी दही घेतले। दही साधारणपणे 2 वाटी इथे घेतलेला आहे। आता हे दही आपण फेटून घेऊया। विस्कच्या सहाय्याने मी इथे दही फेटून घेतलं। दही फेटायला अगदी 2 मिनिटं लागतात। 1-2 मिनिटांमध्ये दही छान असं फेटून होतं। दह्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत, मस्त असं फेटून घ्यायचं दही। हे पहा, दही फेटून झालेलं आहे इथे। हे पहा, आपलं दही ते फेटून झाले, साईडला ठेवून देऊ। त्यानंतर आपण कांदा कापायला घेऊया। इथे मी 2 कांदे घेतलेत। आता हे बारीक असे कापून घेऊया। कांदे जेवढे तुम्ही बारीक कट करचाल, कापून घ्यायचाल, तेवढं तडका दही मस्त छान असं बनतं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून हे रेसिपी माझ्याकडे दरवर्षी बनवली जाते व आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवली जाते, म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी असं ठरवलं। व ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही, अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट अशी ही रेसिपी बनून रेडी होते। कांदा कट करून झालेला आहे, हा साईडला ठेवून देऊ। त्यानंतर मी ते खलबत्त्यामध्ये कुटून घेते। तुम्ही ते मिक्सरचा वापर केला तरी चालेल। 4 तुकडे आल्याचे व 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या व ते बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची, कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये। खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान अशी येते, म्हणून मला खलबत्त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी अशा कुटायला आवडतात। हे पहा, आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा इथे आपली बनवून रेडी आहे। चला तर आपण तडका दही बनवायला घेऊया। त्यासाठी गॅस अगोदर ऑन केला, त्यावरती जाड बुडाचा पॅन ठेवला। त्यामध्ये तेल 3 चमचे घातलं। साधारण 3 ते 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं। जिरे असे तडतड होऊ लागले की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची व छान मस्त अशी भाजून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट, जिरे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। त्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा सुद्धा इथे लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे सर्व भाजून घ्यायचं। हे पहा, इथे कांदा थोडा लालसर असा भाजला गेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया। त्यासाठी इथे आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घालायची। आपलं घरचं लाल तिखट 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, हळद पाव चमचा, त्यानंतर मीठ चवीनुसार मी इथे 1 चमचा घातले। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे व अगदी 2 मिनिटासाठी त्याच्यावरती गॅसवरती मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स झाले की गॅसची फ्लेम ऑफ करायची, बंद करायची। ह्या स्टेजला गॅस बंद करायला विसरू नका। ह्या स्टेजला गॅस बंद करून घ्या व त्यानंतरच आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते त्याच्यावरती घालून घ्यायचं व दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। दही त्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेतलं की ही रेसिपी आपली बनवून इथे रेडी आहे। तुम्ही पाहू शकता की दही तडक्यामध्ये घातल्यानंतर किती मस्त छान असं दिसत आहे ना। मग उन्हाळ्याच्या दिवसातील झटपट अशी ही रेसिपी बनवायलाही सोपी व कमी वेळात होते व गरमीच्या दिवसामध्ये ही नक्की ट्राय करा। त्याचबरोबर वरतून थोडी कोथिंबीर घाला। 1 चम्मच तेल गरम करून त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली थोडीशी व ते वरतून तडका दिला। हे पहा, इथे आपलं तडका दही रेडी आहे। खूप छान मस्त असं बनलं आहे। हे तडका दही तुम्ही भातासोबत, राईससोबत खाऊ शकता। राईससोबत सर्व करा। मस्त झटपट अशी रेसिपी, बनवायला झटपट व खायला मस्त ही अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये मला सांगा ही रेसिपी कशी होती। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय बाय।